प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक एप्रिल 3, 2026 शुक्रवार। काट यामध्ये उमललेला गुलाब। मी सारोनच्या गुलाबागे आणि तरियातील कमलागे. श्रेष्ठ गीत 2 अध्याय 1 वचन। गुलाब नेहमी काट्यामध्ये आढळतो. जोरदार वारा वाहतो तेव्हा या काट्याने गुलाबाच्या पाकळ्यांना टोचले जाते. तरीही जणू कृतज्ञतेने गुलाब आपल्या गोड सुगंधाचा प्रसार करतो. याचप्रमाणे सारोनचा गुलाब असलेला येशू ख्रिस्त फरीसी, सदुकी आणि शास्त्री यांचे कटामध्ये राहिला. ते सतत त्यांची टीका करत, त्यांच्यात दोष शोधत आणि त्याला दोषी ठरवण्याचे मार्ग शोधत होते. तरीही तो त्यांची मते निर्दोष राहिला आणि दैवी प्रेमाची सुगंध पसरवत राहिला. जर प्रभू येशू ख्रिस्तालाच काटे आणि क्लेश सहन करावे लागले तर तुमच्या जीवनात काटे नसतील काय? येशू आज आपल्याला या शब्दांनी फल देतो. जगात तुम्हाला क्लेश होतील, पण धीर धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. योहान 16 अध्याय 33 वचन। काटे 2 प्रकारचे असतात, दिसणारे आणि न दिसणारे. दिसणारे काटे म्हणजे त्यांचे डोक्यावर ठेवलेला काट्याचे मुकुट, त्यांचे हातातील किल्ले, त्यांचे पायाने बोसकलेले किल्ले, त्यांचे बाजूला पोसकलेला भाला आणि त्यांचे शरीरावरचे पटके. न दिसणारे काटे म्हणजे निंदा, अपमान, उपहास आणि केटलांनी क्रूसाची मार्गावर आणि गोलगोथाच्या टेकडीवर किती असे काटे त्यांचे हृदयाला टोचले. येशू स्वतःच्या लोकांकडे आला, पण त्यांनी त्याला स्वीकारले नाही. एका शिष्याने त्याला नकारले, दुसऱ्याने त्याला धोका दिला, बाकीचे सर्व त्याला सोडून पळून गेले. एकटेपणाचा काटा त्याला गोलवर पोसकला. तो ओरडला, माझा देव, माझा देव, तू मला का टाकून दिलेस? किती वेदनादायक आक्रोश! एकदा आगे एका तरुणाला त्याचे प्रिय व्यक्तीने एक लाल गुलाब आणण्यास सांगितले. हिवाळ्याचे काळ असल्यामुळे त्याला कुठेही गुलाब सापडला नाही. त्याची व्यथा पाहून एक बुलबुल पक्षी दूरवर उडत गेला आणि लाल गुलाब शोधू लागला. शेवटी त्याला एक झुडपावर एक पांढरी कळी दिसली. तिला लाल करण्यासाठी त्याने पक्ष्याने स्वतःचे हृदय काट्यावर टेकवले आणि हाणे सुरू केले. काटा त्याच्या हृदयात खोलवर घुसला आणि त्याचे रक्त त्या कळीवर वाहू लागले. ती कळी लाल झाली, पण पक्षी मरण पावला. तरीही तो गुलाब मिळालेल्या तरुणाला त्या बलिदानाचे महत्त्व समजले नाही. देवाच्या लेकरांनो, तुमच्यासाठी तो क्रूसावर रक्तवर्ण गुलाबासारखे उमलला. तो तिथे लटकत असताना प्रार्थना करीत होता, पिता, त्याने क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्याने कळत नाही. चला त्या प्रेमावर मनन करूया आणि क्षमाशीलतेची आत्म्यासाठी स्वतःला समर्पित करूया. अधिक चिंतनासाठी वचन. पण एका सैनिकाने त्याच्या बाजूला भाला खुपसला आणि लगेच रक्त बाहेर आले.